मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 27 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये नवीन एका कॅरेक्टरची एंट्री झाली आहे बरं का. कुठलं कॅरेक्टर आहे हे तुम्ही पाहिलंच असेल, पण तरी सांगते तुम्हाला पुढे. तर सुरुवातीला आपण बघतोय नंदिनी तिथे बाहेर सोफ्यावर झोपलेली असताना जीवा तिच्या जवळ आलाय आणि त्याच्या घड्याळीला तिच्या ओढणीचा दोरा का समथिंग काही अडकलंय. आणि आता त्याला ते आठवतं की नंदिनीला कायम वाटायचं की तिच्या नवऱ्यासोबत आणि तिच्यासोबत अशी काहीतरी फॅन्टसी व्हावी, म्हणजे फिल्मी दाखवतात ना काहीतरी अडकलं वगैरे आणि ते दोघे असे जवळ आले आणि फायनली तिची ती फॅन्टसी कंप्लीट झाली. ते तिच्या हाताचं बँडेज नव्हतं अडकलं का जीवाच्या घड्याळीला, आणि आता ओढणी अडकली, पण सध्या ती झोपेत आहे. त्यामुळे जीवाला तो प्रसंग आठवलाय. नेहमीप्रमाणे प्रेक्षकांनो अर्धा एपिसोड भूतकाळात दाखवतात हे, आणि इथे त्यांनी सुंदर असं गाणं ऐकवलंय आपल्याला, जे ऐकायला अप्रतिम वाटलंय. उसवले धागे कसे कधी, ते गाणं त्यांनी अख्खं एक ध्रुवपद आपल्याला ऐकवलंय. आणि त्या गाण्याच्या या सिच्युएशनवरती जीवा आणि नंदिनी हे असे दाखवलेत बघा. म्हणजे जीवा नंदिनीकडे सारखा बघतोय, कुठेतरी त्याला असं वाटतंय की तिच्यावर अन्याय झालाय, आणि नंदिनी मात्र बिचारी गाढ झोपेत आहे. जीवा आता तिच्याकडे खूप वेळ असा बघतो आणि तिच्या अंगावर अशी चादर टाकून निघून जातो. पण आता सोफ्यावर झोपल्यामुळे हिची पाठ अकडली आहे. इकडे आता बघा या काव्याचं आणि पार्थचं काय चाललंय. काव्याने पार्थला आत येऊ तर दिलं तिची आई आली म्हणून, पण त्याने घेतलेला पाहुणचार काही दाखवला नाही बरं का. डायरेक्ट तो निरोप देतोय असं दाखवलंय. काव्या म्हणते, काय मग मिस्टर देशमुख झाल्या का, लोकांना टोप्या लावून झाल्या. मग पार्थ त्याची टोपी अशी उडवून दाखवतो आणि मग काव्या म्हणते, बाय द वे मला ते रेड वेल्वेट पेस्ट्री आवडते हे तुम्हाला कोणी सांगितलं. पार्थ काव्याच्या या प्रश्नावर एवढा खुश होतो आणि म्हणतो, काय म्हणता, तुम्हाला रेड वेल्वेट पेस्ट्री आवडते. अहो मी त्या दुकानात गेलो आणि अक्कड बक्कड बंबे बो म्हटलो आणि लगेच. आणि आता काव्या त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणते, काय उपयोग आहे त्या पेस्ट्रीचा, मी नाही खाणार ती पेस्ट्री, मला रात्रभर जागून अभ्यास करायचा आहे आणि त्यात माझे रीडिंग स्पेक्स पण नाही आहेत, म्हणजे तिचा वाचायचा चष्मा नाही आहे तिच्याकडे. आता पार्थ तो चष्मा तिच्या समोर हजर करतो. काव्या तो बऱ्याच वेळ बघते आणि इथे म्युझिक पण वाजतं. आता पार्थ तिला म्हणतो, चष्मा काय कमाल गोष्ट आहे नाही काव्या, जे माणसाला दिसत नाही ते दाखवून देतो, जे डोळ्याने दिसत नाहीये, जे बघता येत नाहीये, असं म्हणून तो तिच्याकडे प्रेमाने पाहायला लागतो. काव्याला कळतंय तो काय बोलतोय, पण तरी ती एक्सेप्ट नाही करत ना. आता पार्थ तो चष्मा तिच्याकडे देतो आणि म्हणतो, गुड नाईट काव्या. आणि काव्या अशी डोळ्याने त्याला गुड नाईट करते, म्हणायला पण जीवावर येतं तिच्या. आता बघा, आता पार्थ तो डिलिव्हरीची ती बॅग घेतो आणि जात असतो आणि पुन्हा माघारी फिरून म्हणतो, अहो मॅडम अभ्यासच करा बरं का. आणि आता काव्या त्याच्याकडे अशी रागाने बघते आणि मग पुन्हा नेहमीप्रमाणे ते गाणं डंगचिक करून वाजायला लागतं, लग्नानंतर होईलच प्रेम. आणि काव्या काहीशी पार्थच्या विचारात पडली आता. आणि बघा पुढे काय घडलंय. काव्याने तो चष्मा पाहिला, तो चष्मा मग लावून बसली सोफ्यावर, किती वेळ विचार करत बसली, आता कसं व्हायचं पुढे, काय व्हायचं पुढे. मग काव्याला अनिशाचं वाक्य आठवतं, फोटो डिलीट करून लॉकेट तोडून काही होत नसतं, पास्टमुळे आपली प्रेझेंटची टेस्ट अशी खराब करायची नसते, असं तिच्या मैत्रिणीचं वाक्य तिला आठवतं. आणि मग त्या पार्थवरती जरा उपकार करते बिचारी आणि इकडे तिकडे बघते आणि त्याने आणलेली ती पेस्ट्री खायचे कष्ट घेते काव्या एकदाची. म्हणजे ती पेस्ट्री आता हातात घेते, मग किती वेळ विचार करते. प्रेक्षकांनो काय हो, असं पेस्ट्री पाहिल्यावर इतका दम धरतो का कोणाला. काही दाखवतात मालिकेत, पेस्ट्री पाहिल्यावर कसं असं तुटून पडायचं असतं त्याच्यावर. किती वेळ काव्या त्या केककडे बघते बघा ना, केकचं ते पेस्ट्री काय म्हणतात, केकचा तुकडा असतो ना त्याला पेस्ट्री म्हणतात, ते ती बघते आणि विचार करते आणि मग एक घास आपला एवढूसा खाते आणि मग विचार करते, मी टेस्ट बदलायचा प्रयत्न करते पण चव यायला थोडा वेळ लागेल, म्हणजे याचा अर्थ ही जीवाला विसरायचा प्रयत्न करते. चला फायनली एकदाची मूव ऑन होते, ही आनंद साजरा करूया. पण पुढे बघा काय झालंय. बराच वेळ आता ती अशी विचार करताना दाखवली आहे आणि मग एकदाची सकाळ उजाडली, म्हणजे दुसरा सीन लागला. तर आता हा पार्थ सकाळी सकाळी फोनवर आवाज ऐकतोय काव्याचा. याने काय बदमाशी केली माहितीये का, त्याचा आणि काव्याचा आवाज रेकॉर्ड केलाय. म्हणजे जेव्हा तो काव्याकडे गेलेला असतो ना पेस्ट्री घेऊन रात्री, तेव्हा काव्या त्याला बोलते ना, कॉफी नाही देणार मी, ब्रेड शिळा झालाय वगैरे वगैरे, ते तिचं बोलणं तो ऐकतोय चक्क फोनवरती. म्हणजे तो एवढा तुडुंब भरलाय तिच्या प्रेमाने प्रेक्षकांनो. आता तेवढ्यात त्याची आई आली आहे आणि तिने तो आवाज ऐकलाय, तेव्हा त्यांनी पण भारी टोमणा मारला बरं का. मानिनताई म्हणतात, काय रे
ए पार्थ, अरे काव्या आली का काय? मला काव्याचा आवाज येतोय. आणि काय रे पार्थ, डेझर्ट वगैरे? हा, पार्थ म्हणतो नाही नाही ते आई ते कुठे काय. मग त्या म्हणतात आली का काय काव्या घरी? मग आता पार्थ म्हणतो नाही ग आई, नाही ग. मग मानिनताई म्हणतात अच्छा भेटायला गेला बाबा आणि आवाज रेकॉर्ड करून आणलास. काय काय डेझर्ट काय नेलं काव्यासाठी सांग ना. आता पार्थ नाही नाही म्हणत असतं, नाही गाई नाही तसं काही नाही. मग मानिनताई म्हणतात सांग रे सांग. मग पार्थ म्हणतो अगं आई ते रेड वेल्वेटची पेस्ट्री नेली होती मी काव्यासाठी. मग लगेच मानिनीताई मला अपेक्षित असलेला डायलॉग मारतात. त्या म्हणतात आईसाठी नाही आणलं काही कधी, बायकोसाठी पेस्ट्री वगैरे? अरे बाप, ते पण रेड वेल्वेटची, वा वा वा. आता लगेच पार्थ लाजायला लागतो आणि या मानिनताई म्हणतात काय पार्थ तू नाही पण तुझ्या बायकोनं घरात घेतलं का दारातूनच पाठवलं? मला आता असं वाटायला लागलंय प्रेक्षकांनो, पार्थपेक्षा जास्ती मानिनीताई काव्याला ओळखायला लागलाय. तर बघा पुढे काय घडलंय. पार्थ म्हणतो अगं आई तिला न कळलंच नाही मी आहे म्हणून. अगं मी डिलिव्हरी बॉय बनून गेलो होतो. आता मानिनताई म्हणतात काय डिलिव्हरी बॉय? अरे काय रे ए पार्थ, काय डिलिव्हरी बॉय? अरे कशाला नसते उद्योग करतोय रे? पार्थ म्हणतो हा नसते उद्योग का? नसते उद्योग बाबा, तुझ्या घरी दूधवाला बनून यायचे ते तुला रोमॅन्टिक वाटायचं आणि मी डिलिव्हरी बॉय बनून गेलो तर तुला नसते उद्योग वाटताय ना आई? चांगलंय चांगलंय. आता मानिनताई त्याला एक धपाटा घालतात आणि म्हणतात ए पार्थ तुझ्या बाबांच्या नादी लागू नको हा. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आम्हा दोघांचं लवकर लग्न झालं रे. मी लास्ट इयरला होते. तुझ्या बाबांना नोकरी पण नव्हती लागलेली. लग्न झाल्यावर मुलीचं शिक्षण चालू ठेवणार. अरे या अटीवर माझ्या वडिलांनी देशमुखांच्या घरी लग्न लावून दिलं होतं, कळलं का? अरे बाबा ते दिवस वेगळे होते. आता तुझी परिस्थिती वेगळी आहे. अरे तुझे कामं असतात रे, मीटिंग असतात तुझ्या मागे, त्यात हे असले उद्योग करणार का रे तू? काय उगाच तुझ्या बाबांना ना काही कामं धामं नाही आहे. त्यांना काय जातंय तरुणाईचे किस्से सांगून इम्प्रेशन मारायला. पण पार्थ म्हणतो ए आई तू इम्प्रेस झाली ना तू? आता तेवढ्यात लगेच नंदिनी येते आणि वेगळंच वातावरण तयार होऊन जातं. नंदिनी गडबड येते आणि म्हणते आई सॉरी हो, मला ना जरा उशीरच झाला बघा उठायला. आता या मानिनताई म्हणतात अगं काय त्याच्यात एवढं, होतच असतं उशीर एखाद वेळेला. नंदिनी म्हणते आई मी चहा आणते हं पटकन. मानिनताई म्हणतात अगं राहू दे मी आणते ना. नंदिनी म्हणत असते अहो नाही आई राहू द्या मी आणते ना चहा. मानिनताई म्हणतात अगं बस ग बस आणते मी चहा. आता ही नंदिनी खाली बसते आणि एकदम असं करायला लागते बरं का, म्हणजे तिची पाठ दुखते ना म्हणून असं डोक्याला हात मारून असं करायला लागते ती. मग लगेच सगळ्यांचं लक्ष जातं तिच्याकडे. मानिनताई जात असतात किचनमध्ये, पुन्हा परत येतात आणि म्हणतात काय गो अगं ए नंदिनी, अगं काही होतंय का तुला? नंदिनी म्हणते काही नाही हो आई, जरा पाठ दुखते बघा माझी. आता नंदिनी खूप अशी वेबळत असते बरं का वेदनेने, म्हणजे अशी कणत असते. मग या मानिनताई म्हणतात मी तुला तेल लावून मालिश करून देते हां, आधी चहा घे. वा वा काय गोड आहे हो हिची सासू. तेवढ्यात जीवा म्हणतो मी आलोच. सॉरी पार्थ म्हणतो आधी माझी सुद्धा पाठ दुखायची बरं का, मी सोफ्यावर झोपायचो ना तेव्हा. पण काय हो नंदिनी तुमची का पाठ दुखते? तुम्ही सोफ्यावर तर झोपत नाही ना? नंदिनी म्हणते हो मी का झोपेल ना सोफ्यावर. आता जीवा तिथे येऊन बसलाय बरं का, त्याने नंदिनीसाठी काहीतरी ऑइंटमेंट आणलंय पण नंदिनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. तेवढ्यात तिथे मानिनीताई येतात चहा वगैरे घेऊन. त्याने मानिनीताईंकडे ते सरकवलं ते ऑइंटमेंट आणि मग बघा चहा वगैरे घेत आहेत हे सगळेजण. तेवढ्यात फोन वाजलाय आणि तो फोन वाजलाय पार्थचा. पार्थला आलाय काव्याचा फोन. आता काव्याचा फोन आल्यावर पार्थ खुश होऊन जातो आणि सरप्राईज पण. आता तो लगेच फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो काव्या बोला. काव्या म्हणते काय हो डिलिव्हरी बॉय, अजून एक डिलिव्हरी कराल का आमच्या घरी? पार्थ खुश होऊन म्हणतो नेकी और पूछ सांगा ना सांगा. मग काव्या म्हणते माझं खाकी रंगाचं पुस्तक आहे. पार्थ म्हणतो हां पुस्तक आहे खाकी कवरचं, त्याचं काय? मग जीवा ऐकतो बरं का या दोघांचं बोलणं, कारण तो समोरच चहा पीत बसलेला असतो. पार्थला आता काव्या सांगत असते ते खाकी रंगाचं पुस्तक आहे ते मला हवं होतं अभ्यासाला. मग पार्थ म्हणतो आणतो आणून देतो. काव्या लगेच म्हणते नाही तुम्ही यायची काही गरज नाही आहे. नाही म्हणजे माझी मैत्रीण येईल ना ती अनिशा, तिच्याकडे द्या पुस्तक. त्यावर पार्थ म्हणतो हो का, पण याला डिलिव्हरी करणं म्हणत नाही काव्या, त्याला पिक करणं म्हणतात. नाही म्हणजे
पुस्तक एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात जाणं एवढंच आहे ना ते. मी काय म्हणतोय की ते आता तो हळूच बाजूला करतो तो फोन आणि म्हणतो, अनिशाला कशाला पाठवताय, मी येतो ना पुस्तक द्यायला. आता काव्या म्हणते कशी, कशाला, काही गरज नाही आहे. मोहित्यांचा पाहुणचार घ्यायचा असेल तर नंतर या आणि तुम्ही आरामशीर या पार्थ, पण प्लीज आता प्लीज मला ते पुस्तक अनिशाकडे पाठवून द्या. आता जीवाने आणि मानिनी ताईंनी ते सगळं ऐकलंय. आता कसं असतं प्रेक्षकांनो, प्रत्येकाचा अँगल वेगवेगळा असतो ना बघायचा. पार्थ त्याच्या बायकोने एवढं छान त्याला काम सांगितले म्हणून खुश झालाय, पण मानिनी ताई चिडल्या ना. आता ती सासूच. काव्या म्हणत असते, तुम्ही यायची गरज नाही, अनिशाकडे पुस्तक द्या, मला अभ्यास करायचा आहे. आता ही अभ्यास करते का त्याच्यावर उपकार करते हेच मला कळत नाहीये. आता असं म्हणून फोन ठेवून देते बरं का. तो बिचारा विचार करत असतो पुन्हा एकदा भेट होईल बायकोची, पण बिचाऱ्याच्या हाती निराशाच पडली आहे. पण आता यातून एक चौथा गोंधळ उत्पन्न होणार आहे, तो काय ते सांगते पुढे. आता हा पार्थ म्हणतो, बरं देतो अनिशाकडे पुस्तक. आता जीवाने ते सगळं ऐकलंय. आता ती फोन ठेवून देते बरं का काव्या. जीवाला असं वाटतं त्याने लिहिलेलं लेटर अनिशाच्या हाती काव्याकडे पोचवावं. आता मानिनी ताईंनी ऐकलं हे सगळं. त्या म्हणतात, काय रे, तुझी बायको तारा निघून गेली माहेरी, त्यामुळे विसरली वाटतं काही गोष्टी न्यायला. आता पुन्हा तुला कामाला लावलं का काय तिने? नाही म्हणजे एक गोष्टी मागवून घेते तुझ्याकडनं. पार्थ म्हणतो, नाही ग आई, त्यांना जरा पुस्तक हवं होतंय, त्यांची मैत्रीण येणार आहे, फक्त त्या मैत्रिणीच्या हातात मला पुस्तक द्यायचंय. आता जीवा ते सगळं ऐकतो बरं का. मग आता मानिन ताई म्हणतात, तू कशाला जातो मग त्या मैत्रिणीजवळ पुस्तक द्यायला, मी कल्पनाला पाठवते, तुला ऑफिसला नाही जायचंय का? पार्थ म्हणतो, अगं आई, वर्क फ्रॉम होम करेन असं म्हणतोय. मानिन ताई म्हणतात, का रे, का असं का? मग पार्थ म्हणतो, अगं आई, क्लायंट ऑनलाईनच येणार आहेत, मी वर्क फ्रॉम होम करेन ना. आता जीवा अचानक मध्येच उठून जातो, मी आलोच. मग मानिन ताई म्हणतात, जीवा अरे तुझा चहा गार होईल ना, आत्ता कशाला याला रूममध्ये जायचं होतं कोणास ठाऊक. नंदिनी पण विचार करते, पण ठीक आहे, दुर्लक्ष करते ती, कारण भांडण अजून सुरू आहे नंदिनी आणि जीवाचं भांडण बरं का. आता बघा, या जीवाने भलं मोठं पत्र लिहिलंय, पण त्यामध्ये जीवाने मेन्शनच केलेलं नाहीये नाव. त्यामुळे नंदिनीचा गोंधळ उडाला की नाही. त्याने जे लेटर काव्यासाठी लिहिलं ते नंदिनीने वाचलं आणि ते लेटर आपल्यासाठी आहे असं तिने गृहीत धरलं. तर बघा, त्या पत्रामधला मजकूर ऐका काय लिहिलाय जीवाने. जीवाला तर आधी भूतकाळ आठवतो नेहमीप्रमाणे, आणि मग जीवा ते लेटर वाचतोय मनामध्ये, जे त्याने लिहिले ते तो वाचतोय आता. कारण त्यालाही आता लक्षात आलंय की काव्याने सगळेच नाते, सगळेच बंधनं तोडून टाकले आणि त्यालाही आता ते तोडायचंय. आणि मग तो लिहितोय त्या पत्रामध्ये की मी खूप विचार केल्यानंतर मला हेच वाटतंय, आपण एकत्र यायलाच नाही पाहिजे. आता त्यानं नावगाव काही लिहिलं नाही बरं का काव्याचं. पुढे काय लिहिलंय बघा. आता त्याने लिहिलंय की तू खूप बेटर डिझर्व करतेस, मी खूप प्रयत्न केले, आपलं नातं मान्य करणं मला जमत नाहीये, आपण वेगळे होणं हाच एक पर्याय आहे. असं तो आता ते पत्र वाचवून दाखवतोय आपल्या सगळ्यांना. आणि आता वाचून तोच डिस्टर्ब होत असतो. आणि पुढे काय लिहिलं बघा अजून. आणि मग तो लिहितोय पुढे पत्रात, बाकीच्यांचं सोड, प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर, आणि मी तुझ्याशी जे काही वागलो त्यासाठी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. आणि जीवा असं खाली त्याने लिहिलंय बघा. आता नावगाव काहीच लिहिलेलं नसल्यामुळे केवढा तो मोठा गोंधळ. आता तो पत्र वाचतो आणि जरा असा व्यथित झालेला दाखवलाय, डिस्टर्ब झालेला दाखवलाय, सारखा इकडे बघतो तिकडे बघतो, टेन्शन येतं त्याला. आणि पुन्हा विचार करतो, माझ्या आणि काव्याच्या नात्याचा हा शेवटचा टप्पा होता, आता तो मी पार केलाय. विरह, राग, प्रचंड राग, आता हे सगळं गेल्यावर आम्ही फायनली मूव ऑन होणार. निदान आता तसा प्रयत्न तरी आम्ही करणार. खरंच काव्याला हे जमत नाहीये का, म्हणून ती निघून गेली असावी. आता मी माझ्या बाजूने हे पत्र लिहिलंय आणि आता तिला ॲश्युअर केलंय, माझ्या आणि तिच्या नात्याची सुरुवात या पत्राने झाली आणि शेवटही या पत्रानेच होणार. म्हणजे लव्ह लेटरने सुरुवात झाली आणि या पत्राने शेवट होणार, असं तो विचार करतो. आणि अनिशाला फोन करतो. तिला म्हणतो, अनिशा तू पुस्तक घ्यायला आलीस की मला भेट? अनिशा म्हणते, का रे जीवा? त्यावरती जीवा म्हणतो, तू भेट म्हणून सांगितलं ना, भेटल्यावर सांगतो तुला. आधी तर तो तिला हे विचारतो की तू आलीस का आमच्या गेटजवळ, तूच काव्याला देणारच ना पुस्तक नेऊन? मग ती अनिशा म्हणते, तुला कसं माहिती रे? मग जीवा म्हणतो, हे बघ आलीस की मला मेसेज कर, सांगतोय तेवढं कर, आर्ग्युमेंट करू नकोस. आणि आता बघा, नंदिनी तिथे कपड्यांच्या घड्या घालून कपडे ठेवायला येते, तेव्हा ते खाली पडलेलं पत्र नंदिनी वाचते. आणि आता बघा बरं केवढा तो मोठा गोंधळ. तिने सुद्धा ते अख्खच्या अख्खं पत्र वाचलंय आणि पुन्हा ते आपल्याला
वाचून दाखवलंय हो. आज जवळपास हाच जास्ती टाइमपास झालाय. म्हणजे एक सीन किती वेळेला गाजवतात बघा ना ते. आता नंदिनीने ते सगळं वाचलंय. आता ते सगळं तिने स्वतःवर गृहीत धरलंय, कारण त्याच्यात नावगाव लिहिलेलं नाहीये. आता साहजिक आहे, बायकोला वाटणारच ना आपल्यासाठीच ते पत्र लिहिलंय आपल्या नवऱ्याने म्हणून. आता तिच्या डोक्यातही नसेल बिचारीच्या की त्या प्रेयसीसाठी पत्र लिहिलं असेल जीवाने वगैरे. ती ते पत्र वाचते आणि लागते अजून रडायला. आधीच बिचारीचं भांडण सुरू होतं, आता महाभांडण सुरू होणार आहे. त्या पत्रामध्ये जीवाने मजकूर लिहिलाय की आपलं नातं पुढे जाणार नाहीये, त्यामुळे आता तू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस, आपण आता मूव ऑन होऊ वगैरे वगैरे. आणि हे सगळं ती स्वतःवर घेते आणि आता विचार करते, मी जीवासोबत का राहतीये, माझं आणि जीवाचं राहणं निरर्थक आहे सोबत. आता मला त्यांना घटस्फोट द्यावंच लागेल. जीवाने त्यात असंही लिहिलेलं असतं की आपण वेगळे होण्यातच आपलं भलं आहे, घरच्यांचं सोड ग. अगं तू तुझा विचार कर प्लीज, मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर आणि मी तुझ्याशी जे काही वागलो त्या बाबतीत आय एम व्हेरी सॉरी. आता हे सगळं तिने स्वतःवर घेतलं प्रेक्षकांनो आणि लागली ढसाढसा रडायला. आणि आता नंदिनी विचार करते, आता सोबत राहण्यात काय अर्थ आहे, आता वेगळं व्हावंच लागेल, मला जीवाला डिवॉर्स द्यावाच लागेल, त्यांना डिवॉर्स हवा आहे, त्यामुळे मी त्यांना आता डिवॉर्स देऊन टाकते असा विचार नंदिनी करायला लागते. आता बघा, मी सुरुवातीला म्हणलं ना मालिकेमध्ये नवीन कॅरेक्टरची एंट्री झाली आहे, तर ते कॅरेक्टर काहीसं असं आहे, काव्याला एका अननोन नंबरवरनं फोन येतो. काव्या तो फोन रिसीव्ह करते आणि म्हणते, हॅलो कोण बोलताय. आता तिकडनं आवाज येतो, हॅलो हां मी वकील बोलतोय, काव्या देशमुख बोलताय ना. मॅडम मी ॲडव्होकेट किल्लेदार बोलतोय, तुम्ही संजय खैरमोडे यांना तुमची केस दिली होती ना. काव्या म्हणते, कोण संजय खैरमोडे, मला नाही कळलं. मग तिकडनं ते म्हणतात, अहो मॅडम तुम्ही त्या वकिलांना भेटला नव्हतात का. आता तेव्हा काव्या वकिलांना भेटलेली असते ना घटस्फोटासाठी, तो ते वकील होते आणि आता त्यांनी या दुसऱ्या वकिलाला अपॉइंट केलंय काव्याच्या केससाठी. काव्याला तो प्रसंग आठवतं आणि आता ती म्हणते, ओ अच्छा ओके तुम्ही का फोन केलात. मग ते म्हणतात, मॅडम मी ॲडव्होकेट किल्लेदार बोलतोय, ॲक्च्युली माझे जे म्हणजे मित्र वकील आहेत ते गेलेत बाहेरगावी, त्यांच्या केसेस मी हँडल करतोय. तुम्ही मिसेस काव्या देशमुख ना. मॅडम तुमची फाईल मी वाचली, म्हणजे मध्यंतरी तुम्ही आला होता घटस्फोटासाठी. मॅडम तुमचं घटस्फोटाचं ठरलं आहे ना. नाही म्हणजे कुठली केस करणार आहात तुमच्या नवऱ्यावर, तुम्ही फिजिकल व्हायलन्स, एक्स्ट्रा अफेअर वगैरे काय कुठली केस करणार आहात नवऱ्यावर. काव्या म्हणते, ओ काय बोलताय तुम्ही, वाटेल ते बोलताय, तोंडाला येईल ते, माझी केस नीट स्टडी केली आहे ना तुम्ही. त्यावरती ते म्हणतात, अहो केली ना मॅडम, अहो हे बघा तुम्ही ना तुमच्या मिस्टरांचं नाव पूर्ण लिहिलेलं नाही आहे बघा या फाईलवर. का हो असं का केलं. काव्या म्हणते, काय हो तुम्ही नोटीस केलं की मी माझ्या मिस्टरांचं पूर्ण नाव लिहिलेलं नाही आहे, पण बाकीच्या गोष्टी नाही का नोटीस केल्या तुम्ही, काय कशासाठी डिवॉर्स घेते मी, काय करते ते नाही का समजलं तुम्हाला. ते वकील म्हणतात, मॅडम तुम्ही अशा पद्धतीने का बोलताय माझ्याशी. काव्या म्हणते, हे बघा सॉरी, पण माझ्या फाईलमध्ये मी अगदी व्यवस्थित नमूद केलेलं आहे की माझ्या मिस्टरांमध्ये तुम्ही सांगताय त्यातले कुठलेही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे, त्यांची फॅमिलीसुद्धा खूप चांगली आहे. आता तो बिचारा वकील तिकडनं सगळं ऐकून घेतो. काव्या त्याला ओरडत म्हणते, एवढं सगळं वाचून एवढं सगळं समजून पण तुम्ही माझ्या मिस्टरांबद्दल आणि असं बोलताय, काही वाटतं का तुम्हाला. त्यावरती ते वकील म्हणतात, अहो मॅडम सॉरी, मी तुमच्या मिस्टरांबद्दल असं बोललो त्या बाबतीत सॉरी, तुम्हाला राग आला असेल, पण काय ना एक वकील म्हणून आम्हाला क्लायंटला विचारावं लागतं हो. नाही म्हणजे तुमचे संबंध चांगले असतील आता तर तुम्ही घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला असेल, बरोबर ना. तर प्रेक्षकांनो, आता हे आर्टिस्ट कोण आहे मी वेगळं सांगायला नको, त्यामुळे म्हणलं मालिकेमध्ये या कॅरेक्टरची पुन्हा एंट्री होणार बरं का, काहीतरी मोठं कॅरेक्टर असणार हे. तर बघा ते तिकडनं म्हणतात, हॅलो मॅडम, हॅलो ऐकताय ना तुम्ही. काव्या म्हणते, हो ऐकते मी, पण मला आत्ता तरी कुठलीच केस फाईल करायची नाही आहे, आता घटस्फोटाचा विचार पण मी सध्या करत नाही आहे. हे बघा आणि लगेच ते वकील म्हणतात, अच्छा म्हणजे तुम्ही लग्न मान्य केलं आहे का. मग काव्या तिकडनं काहीच बोलत नाही थोड्या वेळ आणि म्हणते, हे बघा आता ना मला ना माझा IASच्या अभ्यासावर फोकस करायचा आहे, त्यामुळे मी घटस्फोटाचा विचार पण नाही करू शकत, तुम्ही मला सारखा फोन करू नका या गोष्टीसाठी. त्यावर ते वकील म्हणतात, बरं मॅडम हरकत नाही आहे, मी माझ्या सगळ्या पेंडिंग केसेसवर फोन करत होतो म्हणून तुम्हाला फोन केला, हरकत नाही, तुमचा विचार बदलला तर मला पुन्हा कॉन्टॅक्ट करा,
ठेवतो फोन मॅडम असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. आणि आता काव्या पण फोन ठेवते आणि मग पुन्हा ते डंचिक म्युझिक लावतात लग्नानंतर. अरे कुठे पण लावतात यार हे म्युझिक, काही गरज आहे का या गाण्याची कुठेही लावायची? आता इथे लावायचं काही लॉजिक होतं का लग्नानंतर? आता केव्हाही लग्नानंतर चालूच असते यांचं, माहिती आहे आपल्याला, आपण तीच मालिका बघतोय म्हणून. बरं बाय द वे ही मालिका आली होती लवकर, पण आज ठरलं तर मगचा एपिसोड आला नाही ना, त्यामुळे त्या एपिसोडची वाट पाहण्यात माझा वेळ गेला. रोज कारणं देते मी, कबूल आहे मला, पण आता काय करू प्रेक्षकांनो, जेन्युइन कारण आहे. पण व्हिडिओ मी कधीही स्किप करत नाही, रिव्ह्यू देणं स्किप करत नाही, तो तुम्हाला नेहमी प्रेझेंट करते म्हणजे करतेच, किती उशीर हो. तर बघा असा हा सीन त्यांनी रंगवला आणि फायनली एपिसोड संपला. आता पुढच्या भागात बघा एक चौथा गोंधळ होणार आहे, तो काय ते सांगते. आता या जीवाने काय केलंय, ते काव्यासाठी लेटर लिहिलंय आणि ते लेटर ते जे लेटर आहे ना ते त्या काव्याच्या पुस्तकात घातलंय. आणि नंदिनी आता विचार करत असते की या जीवाला घटस्फोट द्यायलाच हवा. आता बहुतेक नंदिनी याच वकिलाकडे येते की काय की, कारण या काव्याने पार्थचं नाव नाही लिहिलंय ना, घटस्फोट कोणाशी घ्यायचा त्याचं नाव कुठे लिहिलंय, फक्त मिस्टर देशमुख लिहिलंय. बघा तुम्ही, माझा अंदाज खरा ठरेल. आणि नेमकी नंदिनी पण याच वकिलाकडे येईल. आता काव्या विचार करायला लागते की हे सगळं काय झालं, असं शेवटी त्यांनी दाखवलं. आता नंदिनीला ते गुरुजी भेटलेत, मानिनी त्यांच्या माहेरचे. ते म्हणतात नंदिनी, गुरुजी एकदम सिरियस होऊन बोलत असतात, नंदिनी जो निर्णय घेतलाय तो अंमलात आण आणि मोकळं कर त्याला. नंदिनीने तिचा निर्णय ठाम ठेवलाय. आता तेवढ्या जीवा आलाय पार्थकडे आणि म्हणतोय, दादा ते पुस्तक मी देतो अनिशाला, तू तुझं काम कर ना, असं म्हणून त्याने ते लेटर त्या पुस्तकात ठेवलंय या काव्याकडे नेण्यासाठी. आणि तेवढ्यात नंदिनी समोरून येते आणि 100% तिचा गैरसमज होईल की जीवाचं आणि त्या अनिशाचा अफेअर आहे. बघा तुम्ही, असं मला तरी वाटतं बाबा, तुम्हाला काय वाटतं मला सांगा, तुमचा अंदाज कळवा. आणि आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून कळवा. नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागात. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.